नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. रामकृष्ण हरी. विठ्ठल नामाचा गजर कर. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणत लाखो वारकरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यासोबत आज पुणे शहरात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात आता या दोन्ही पालख्या संगमवाडी म्हणजे पुण्याच्या तिथं एकत्र येतील आणि तेथून काही काळ एकत्रित पुणे शहरात मार्गक्रमण करून मग त्या दोन्ही पालख्या आपल्या आपल्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी मुक्कामाला जातील. आज आणि उद्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकोबा महाराज यांच्या पालख्या पुण्यातच मुक्कामाला असतील आणि या 2 दिवसात हजारो महाराष्ट्रातीलच पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील हरिभक्त दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतील. एक पालखी पासुड्या विठोबा मंदिरात मुक्कामाला असेल तर दुसरी पालखी ही विठ्ठलाच्याच मंदिरात मुक्कामाला असणार आहे. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मॅगझिन चौकात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जो स्वागत करण्यात आलं, या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या महापौर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे आदी मंडळी उपस्थित होती. तर तुकोबारायांच्या पालखीचंही आजच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वागत केलेलं होतं. आता या दोन्ही पालख्या संगमवाडीतून पुढं शेतकी महाविद्यालयाच्या रस्त्यानं विद्यापीठ म्हणजे म्हसोबा चौकात येतील. तिथून मग त्या सरळ महानगरपालिकेच्या पुलावरून आपल्या इच्छित मुक्कामाला जाते. आज ठिकठिकाणी पालख्यांसाठी पुण्यातील विविध सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांना रेनकोट, छत्र्या, त्याचबरोबर अल्पोपहार देण्याचं वाटप करण्याचं काम सुरूच होतं. वारकरीही आता त्यांना पुणे महानगरपालिकेनं पुणे शहरातील 101 महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुक्कामाची सोय केल्यामुळं कुठं ऊन पावसात थंडीत उघड्यावर त्यांना आता या 2 दिवस झोपायची वेळ पडणार नाही. तर त्यांना महानगरपालिकेच्या शाळेत महानगरपालिकेनं करून दिलेल्या व्यवस्थेत आराम करता येईल. वारकऱ्यांचे चलून पाय दुखतात, त्यामुळं काही आरोग्य सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांचे पाय चोपण्याचं, पायाला तेल लावण्याचं काम पण तिथं निष्ठेनं सुरू केलेलं आहे. आज जणू काही पुणे भक्तिमय वातावरणात फुलून गेलेलं असून सर्वत्र हरिनामाचा गजर ऐकू येत आहे. आता आज मुक्कामाचे तिथं आरती झाल्यानंतर भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतील. उद्याही सकाळची आरती होईल. नंतर दिवसभर भाविक पालख्यांचं दर्शन घेतील. संध्याकाळची आरती होईल आणि परवा सकाळी दोन्ही पालख्या पुढे प्रस्थान करतील. दोन्ही पालख्या हडपसरच्या गाडीतळापर्यंत एकत्र मार्गक्रमण करतील आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे पुढे रवाना होईल. तर संत तुकोबारायांची पालखी
थेट सरळ लोणी काळभोरकडे मार्गक्रमण करेल. जय हरी माऊली. राज्य स्थापनेपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या दरम्यान सीमा प्रश्नाचं भिजतं घोंगडं तसंच कायम आहे. आणि त्या सीमा प्रश्नाच्या संदर्भात काल विधान भवनात सरकारनं एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. आणि या बैठकीला माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पण आमंत्रित केलं होतं. शरद पवारही या बैठकीसाठी खास आपली तब्येत साथ देत नसतानाही बैठकीला आले. ते बैठकीत हजर राहिले आणि बैठकीच्या कामकाजात त्यांनी भागही घेतला होता. या बैठकीतून परत निघताना विधान भवनातून बाहेर पडण्याच्या अगोदर त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळं त्यांना जास्त चालणं होत नाही. त्यामुळं त्यांची गाडी ज्या विधान भवनातून बाहेर पडण्याच्या गेटच्या समोर येणार होती तिथंच असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी काही काळ तिथं विश्रांती घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या दालनात येऊन थांबले ते कळताच मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदेही तिथं दाखल झाले. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं स्वागत पण केलं. नेमकं याचंच भांडवल आता राजकीय मंडळी करू लागलेली आहे. आणि शरद पवार एकनाथ शिंदे यांच्याच दालनात का थांबले यावरून महाविकास आघाडीतीलच एक घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार संजय राऊत यांनी त्यांना हे शरद पवारांचं तिथं बसणं आवडलं नाही अशी टिप्पणीच केली आहे. असो, हे राजकारण आहे, चलत असतं. शरद पवार यांचं वय झालेलं आहे, त्यांना चालणं जास्त जमत नाही. त्यामुळं ते तिथं थांबते. दालन समजा दुसऱ्या कोणाचंही असतं तरी शरद पवार तिथं बसलेच असते. त्यात त्यांनी त्यांच्या प्रकृत्या स्वास्थ्यासाठी ती केलेली तडजोड होती. ते जाणून बुजून कोणाकडे थांबलेले नव्हते. ही तेवढंच का. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कर्मचारी संघटना जी आहे त्याचा आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मनसेचे सर्वेसर्वा असलेले राज ठाकरेही उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांना संबोधित पण केलं. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी काल जे विधानसभेत वक्तव्य केलं त्याचा खरपूस समाचारही घेतला. काल मिसिंग लिंकच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही मला बदनाम करा, महाराष्ट्राला बदनाम करू नका असं सांगितलं. आणि तुम्ही असं कराल तर गाठ माझ्याशी आहे असंही ते बोलून गेले होते. त्यावर राज ठाकरे यांनी लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, महाराष्ट्राला बदनाम करत नाही,
असं स्पष्ट करत तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि बघण्याची भाषा करता हे कुठलं राजकारण आहे? हे मुख्यमंत्र्याला शोभेल असं वक्तव्य नाही असंही ठणकावून सांगितलं. त्यामुळं आता या मिसिंग लिंकचं प्रकरण आणि सरकार आणि विरोधक यांच्यात आता पुढं काही दिवस असंच राजकारण सुरू राहील. मिसिंग लिंकचं तिथून रहदारी हळूहळू सुरू झालेली आहे, परंतु मिसिंग लिंकमधून पूर्ण क्षमतेने वाहतूक अजून सुरू झाली नाही. हे तेवढंच कर. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.